नमस्कार, मी सरिता कौशिक. आजचा झिरो आवर परत एकदा खूप वेगळा आहे. सर्व नेते मंडळींनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत दौरे सुरू केले आहेत आणि प्रत्येकाच्या दौऱ्याचा एक फोकस आहे, तो म्हणजे मराठवाडा. खरं तर प्रत्येकाच्या मनात धाकधूक आहे, ती म्हणजे मराठवाड्याचा मतदार नक्की काय करतो, मराठवाडा कोणाला कौल देतो. आणि म्हणूनच आम्ही विचार केला की झिरो आवर आज ग्राउंड झिरो वरून करू, आणि तेही मराठवाड्यातून. आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजीनगरला, आणि आता इकडला मतदार, मराठवाड्याच्या मतदाराचा काय आहे मूड हे जाणून घेऊया. काय आहेत त्याच्या मनातले प्रश्न, काय आहेत ते मुद्दे ज्यावरून तो मतदान करणार. जिथे क्रांती होते तो क्रांती चौक. छत्रपती संभाजीनगरचा हाच तो क्रांती चौक. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वरूढ पुतळा. आणि इकडनंच साल 2014 मध्ये मराठा क्रांती मोर्चांची सुरुवात झाली होती. मराठा क्रांती मोर्चा, त्यानंतर मराठा आरक्षणाची जी मागणी, आणि आजता गयात जे परिणाम आपण बघतो आहोत या आंदोलनाचे, ते सर्व मराठवाड्यात आहेत. आपल्याबरोबर माझे सहकारी आहेत कृष्णा केंडे आणि संदीप रामदासी. कृष्णा, एकंदरीत मराठवाड्यामध्ये गेल्या काही काळात सगळीच नेते मंडळी येऊन गेलीत. काय नक्की बदललं लोकसभेनंतर या नेत्यांच्या येण्याने? खरं तर मराठवाडा हा आता राजकीय राजधानी झाली आहे राज्याची, कारण की जे काही घडतंय ते मराठवाड्यामधूनच घडतंय. म्हणजे याच क्रांती चौकातून अगदी काही दिवसापूर्वी बच्चू कडूंनी सुद्धा मोर्चा काढलेला होता. आणि आपण जर पाहिलं तर कोण आलं नाही, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले आहेत, त्याच्यानंतर शरद पवारांचे अनेक दौरे झाले आहेत, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, जे कोणी नेते आहेत त्यांनी. राज ठाकरे सुद्धा विसरायला नको, जे घडलं ते पाहता. राज ठाकरेंचा पण निश्चित दौरा इथून झालेला आहे. आणि इथले लोक म्हणजे एकंदरीतच इथले जे लोक आहेत ते इतके नेते येतात, म्हणजे मुख्यमंत्री ते इथे इतक्यांदा येतात, आणि की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही तर संभाजीनगरचे महापौर आहेत असं विनोदाने म्हटलं जातं. त्यामुळे ही राजकीय राजधानी आता मुंबईवरनं मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये शिफ्ट झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नेत्यांचे नक्कीच. आणि खरं तर आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे मराठवाड्याच्या जनतेकडून की या नेत्यांच्या येण्यामुळे, या नेत्यांनी येऊन मतदाराला परत एकदा आपल्याकडे वळवण्याचा जो प्रयत्न केलाय, त्यात कोण सफल झालं, कोणाला अजूनही यश हाती आलेलं नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी सकाळी या गार्डनमध्ये हास्य क्लब जमतो, आणि ही सगळी मंडळी सुद्धा, मतदाता सुद्धा आहेत. यांना आपण विचारूया की महाराष्ट्राच्या राजकारणाची आजची परिस्थिती तुम्हाला कशी वाटते? सांगाल? अगदी 3-4 दिवस आधी तुमच्याकडे बरंच टेन्शन रस्त्यावर होतं. काय परिस्थिती आहे? सामान्य भरलेलं आहे, आणि 1500 रुपये बहिणीला देत आहे. इकडं ते रेप होतोय, पूजा, त्यानंतर एक भरपूर विघ्न आहे आपल्या महाराष्ट्रात. नक्कीच. लाडकी बहीण योजनेचा फायदा तुम्हाला दिसत नाही आता? दिसतो आम्हाला. पुष्कळ हजारो महिलांना 1500 रुपये मिळालेले आहे. 1500 रुपये देत आहेत ते आमच्यासाठी. आमचे जे इन्कम टॅक्स जे भरतात ते पैसे गव्हर्नमेंटचे ते जे जमा करतात ते वाटायला नको पाहिजे होतं, पण ते राजकारण आहे. ते राजकारणमुळे ते 1500 रुपये वाटतात आणि त्यांचा स्वतःचा फायदा करतात. पण म्हणजे या लाडकी बहीण योजनेमुळे आता सत्तेत असणाऱ्या पक्षांचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? मला नाही वाटत फायदा होईल म्हणून. फायदा होईल. आज जे राज्यकर्ता आहे त्यांना खूप फायदा होईल याचा. त्यांच्याकडनं टॅक्स घेऊन ते गरीब लोकांना वाटतात,
ही आनंदाची गोष्ट आहे. पण एक लक्षात घ्या की जिथे जिथे आजकाल अत्याचार होत आहेत ते फार गंभीर आहेत. ज्याच्यावर लहान लहान मुलीला बर्दापूरला जे अत्याचार झाले हे खूप चुकीचं आहे. आणि अशा ज्या घटना होतात ना त्यांना सरळ फाशी द्यायला पाहिजे. बदलापूरमध्ये रस्त्यावर उतरलेला जो जमाव होता तो तर आत्ता इथे फाशी द्या असंच म्हणणारा हा जमाव होता. मात्र याचा परिणाम अशा हे जे मुद्दे आहेत याचं राजकारण होतंय कुठंतरी सगळ्याच बाजूनी असं आपल्याला वाटतंय का? ह्या घटना अगोदरही घडत होत्या, पण ह्या घटनाचं जे जसं बदलापूरची घटना त्याचा हे राजकीय फायदा घेण्याचा विरोधी पक्ष 100% प्रयत्न करते. परंतु विरोधी पक्षाने हे बघितलं पाहिजे याचा राजकीय फायदा न घेता याचा ह्या अशा अत्याचारापासून नागरिकांना संरक्षण कसं मिळेल हे सगळं सरकारला याच्याबरोबर साथ घेऊन सरकारची साथ देऊन ह्या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे. येणाऱ्या काळात निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये हे असे मुद्दे महत्वाचे असतात का मतदान करताना? नाही, असे मुद्दे महत्त्वाचे नसतात. आज संभाजीनगरमध्ये 10 वर्ष झालीत, आठवड्यात एकदा पाणी येत आहे. हे जे जनसामान्यांचं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याकडं विरोधी पक्षाचं लक्ष नाही आहे. ज्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे त्याच्यावर बोलत नाही. उगं राजकारण करण्यासाठी लाडकी बहीण चालू झाली म्हणून अत्याचार, आता मुलींवर अत्याचार झाले म्हणून रस्त्यावर उतरू लागले, हे योग्य नाही आहे ना. कायद्याचं काम कायद्याला करू द्या. 4 दिवस झाले जी परिस्थिती होती, जी परिस्थिती बघितली, एकंदरीत समाजामध्ये तणाव खरंच आहे का? तणाव येतो, संभाजीनगरमध्ये मुळात जास्त येतो तो, त्यामुळे त्याची शासनाने दखल घ्यावी. मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा जो आहे तो इकडनंच सुरू झाला, त्याचा परिणाम लोकसभेत झाला असं म्हणाल का? हा, थोडाफार झाला. शेवटी कास्टिझम हे येणारच आहे. यांनी प्रत्येकाने जर कास्टिझमचे मुद्दे आणले तर त्यांची जी कास्ट आहे ती त्यांना सपोर्ट करणारच आहे. ही अशी गोष्ट पाहिजे की प्रत्येकाला जो नियम लागू केलेला महाराष्ट्र शासनाने तोच केला पाहिजे. उदाहरणार्थ प्रत्येकाच्या घरात 2 मुलं आहेत तर 2च मुलं पाहिजेत. कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणी असो, नियम हा पक्का केला पाहिजे. त्याकरता समान नागरिक कायदा जरुरी आहे. नाही, आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाला आरक्षण हे आर्थिक निकषावरच दिलं पाहिजे. ज्या घटकाला आवश्यक आहे त्यालाच आरक्षण मिळालं पाहिजे, जातीवर नको. बऱ्याच प्रोजेक्टवर आतापर्यंत बराच खर्च झालेला आहे आणि त्यांची जमीन बऱ्याच वेळा घेण्यात आलेली, अधिग्रहण करण्यात आलेले आहे, पण त्या लोकांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. ते देशोधडीला लागलेले आहेत, ते भीक मागण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. आणि अशी परिस्थिती असताना आपण हे वाटप करतोय, अमुक बहीण लाडली, बहीण लाडला भाऊ, असे आपले वाटप चालू आहेत. याच्यामुळे लोकांना काम करण्याची प्रवृत्ती राहिलेली नाही. फुकट जेवढं मिळेल तेवढं चांगलं राहील अशी लोकांची वृत्ती झाली. तुम्ही लाडकी योजना वगैरे वापरतात तर शेतकऱ्याचं कर्ज का वापरत नाही? जो अन्नदाता आहे त्याचं तुम्ही कर्ज का माफ नाही करत आहे? आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टला तुम्ही कर्ज माफ करतायत, त्यांना तुम्ही जागा देतायत, मग शेतकरी जो आपल्याला अन्नदाता आहे त्याला का तुम्ही कर्ज माफ नाही करतात? गडकरी सारखे नेते देशात पाहिजे, देशाचा विकास व्हायला फार वेळ लागणार नाही. स्वतः म्हणले त्यांनी बरोबर नाही, एवढी बंद करो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जात धर्म ह्याच्यावर मतदान होणार की विकासाच्या मुद्द्यांवर मतदान? जात धर्मावरती मतदान होतं भारतात. जात धर्म ज्या धर्म मतदान होतं जात धर्मावरच होत आहे. जात धर्मावर होत आहे, पहिल्यापासून होत आलंय, आता तेच होईल. लोकांचं काय मत आहे, जनमत आहे की विकासावर खरं तर राजकारण व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. जात धर्म हाच महत्वाचा आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मतदान त्यावरच होणार आणि त्यामुळे पुढचा मार्ग कसा असणार हा इथे तरी कळला. बघूया पुढे मराठवाडा काय म्हणतोय. या गावामध्ये प्राबल्य नक्कीच ओबीसी समाजाचा आहे आणि त्यामुळेच लक्ष्मण हाके यांच्या समर्थनात जी मंडळी इथे होती, हे गाव होतं म्हणून इथे आंदोलन शक्य झालं. आपल्याबरोबर माझे सहकारी रवी मुंडे आहेत ज्यांनी हे आंदोलन इकडलं कव्हर केलं. गेले 1 वर्षभर ते अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांचं आंदोलन सुद्धा कव्हर करत आलेले होते. काय एकंदरीत 2.5 किलोमीटरच्या अंतरावरची जी परिस्थिती आहे ती कशी आहे? इथे
आणि तिथे काय सांगशील? खरं तर त्यावेळची आणि आजच्या परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. मात्र त्यावेळची सिच्युएशन बघता कुठंतरी सामाजिक ध्रुवीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळत होतं. एक जण आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला वाचवायचं आहे आणि एक जण जे आमचं हक्काचं आहे मात्र ते जुनंच हक्काचं आहे त्यामध्ये आम्ही आहोत आणि त्यातील आम्हाला सहभाग हवा आहे, आम्हाला त्यामध्ये वाटा हवा आहे. अशा प्रकारची दोन विषमता या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि 2.5 किलोमीटरचा पल्ला हा फार काही मोठा नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलनाचं स्थळ निवडण्यामागचा हा पण हेतू होता की इथलं सामाजिक भान ओबीसींचं जास्त होतं हे हाकेंना माहीत होतं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना. त्यामुळं ही मंडळी या ठिकाणी त्यांनी निवडलं. सुरुवातीला तर त्यांनी असं सांगितलं होतं की आपण आंतरवली सारटीमध्येच बसणार, मात्र त्या काळची कायदेशीर परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे पोलिसांनी केलेला मज्जाव त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी हे ठिकाण निवडलं जे त्यांच्यासाठी सोयीचं होतं. नक्कीच. आणि खरं तर इथंच एक गावची मंडळी आली. हाकेंच्या आंदोलनाच्या वेळेला आपण सर्व मंडळी इथे असणार. आंदोलन तर आम्ही सगळ्यांनी पाहिलं, पण आज काय मूड आहे हे जाणून घ्यायचंय. आज खरं तर या आंदोलनाचं फलित असं झालं मॅडम की ग्रामीण भागातला मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकाला बोलायला तयार नाही, कुणी कोणाच्या लग्नाला जायला तयार नाही, कुणी कोणाच्या मौतीला जायला तयार नाही. म्हणजे इतकी भीषण परिस्थिती या ग्रामीण भागात झालेली आहे. वास्तविक पाहता मराठा समाजाला आंदोलन भेटलं पाहिजे, ही ओबीसीची मागणी भेटलं पाहिजे, पण ते ओबीसीतून नको आहे. ही आमची पहिल्यापासून मागणी. पण मनोज जरांगे पाटलाच्या मागण्या जशा जशा बदलत गेल्या तसा ओबीसी समाज आक्रमक होत गेला आणि मग आम्हाला आंदोलन बसण्याची पाळी कोणी आणली? मनोज जरांगे पाटलांनीच आणली ना. मग आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की त्यांना द्या, त्यांना SC/BC 10% दिलेलंच आहे केंद्राने, मग त्याचा स्वीकार करत नाही. पण आमचे राजकीय अस्तित्व कुठेतरी धोक्यात आणायचं म्हणून जरांगे पाटलांनी घातलेला हा घाट आहे. येणाऱ्या निवडणुकीवर ह्याचा काय परिणाम होईल? येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी पूर्ण एकत्र होऊन या शासनाच्या विरोधात आम्ही हे करणार. लोकसभेची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मराठवाड्यातून मराठा समाज हा एकत्रित दिसला, पण ओबीसी समाजानं एकत्रित मतदान केलं का हा प्रश्न मात्र उपस्थित झाला. ओबीसी समाजाने एकत्रित केलेलं आहे आणि त्याचा परिणाम विधानसभेला दिसून आता. पाटलाला पहिली सभा झाली त्यावेळेस आम्ही सारा गावकऱ्यांनी सहकार्य केलं. त्यांना आरक्षण भेटावं आमचा मुद्दा आहे, ओबीसी कोण नको हे आमचा विरोध आहे. हा त्यांना आरक्षण शासनाने द्यावं, आमचं तसे दशाला तसं ठेवा. विनाकारण फार वाद निर्माण झाला मराठा समाज ओबीसी समाजाचा. पण मग तुमची जी गावं आहेत ती इतक्या जवळ आहे, काय वातावरण होत आहे? वातावरण परिस्थिती ताईट आहे ना मॅडम. कसं राहत आहे वातावरण ताईट आहे, एकमेकाला बोलायला तयार नाही कोणी. हा ओपनचे समाज जवळ ओबीसी जवळ येत नाही, जवळ ओबीसी त्यांच्या जवळ जात नाही. ही परिस्थिती सध्या अशी आहे, परिस्थिती झाली अशी. समाजामध्ये ध्रुवीकरण असं झालेलं आहे का की एकमेकांची कामं किंवा एकमेकांना कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा एकमेकांच्या उद्योगामध्ये काम करायला जाणं, एकमेकांच्या दुकानांवर काम करायला जाणं हे सुरू आहे का? परिस्थिती सगळेजण म्हणतात ते टाईट आहे, म्हणजे नक्की काय आहे? ओबीसी लोक आपापल्या परीने आपापल्या पद्धतीने काम करतात. कोणी मराठ्यांच्या शेतात जाऊन काम करायला तयार नाही. ही ओबीसीची भूमिका आहे. जोपर्यंत हे आरक्षणाचा तिला सुटत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती राहणार. आज कोणी कोणाला बोलायला ओबीसीचं मराठाला बोलायला तयार नाही, मराठ्याचं ओबीसीला बोलायला तयार नाही. पण ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे. याच्या निवडणुकीमध्ये कसा परिणाम होणार? कसा दिसणार म्हणजे कसं समाजामध्ये वाद लागला. आता मी वंचितचा कार्यकर्ता आहे. मी आता ओबीसी SC जे आमचे 18 बकडचा आहे का आम्ही सगळं एक होणार. एखाद्या पक्षाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक होणार की उमेदवार बघून एक होणार? काय कसं एक होणार म्हणजे नक्की काय? ओबीसीचे कॅन्डॅक्ट टाकणार, काही SCचे टाकणार आहे, काही जे कुंभी माठ आहे त्याचे बी टाकणार मधम यायचे. जसं लोकसभा झाली त्यांनी हे टाकले निवडून टाकली तसं आता आम्ही निवडून टाकणार. ओबीसीचे कार्यकर्ते ओबीसीच्या कार्यकर्त्यांनाच मतदान करणार. या सरकारच्या विरोधातला जरांगेंचा जो रोष आहे तो रोष या निवडणुकीत पाहायला मिळाला असं मानलं जातं. त्यांनी जसं म्हटलं की उभं करायचं की पाडायचं हे ठरवणार. हे मागच्या खेपेला त्यांनी म्हटलं असेल नसेल, पण त्यांच्यामुळे उमेदवार पडले असं मानलं जातं. नाही, तसं मानलं जात नाही. ग्रामीण भागात आम्ही तसं मानतच नाही ना. मी तेच सांगतोय ना की जालना मतदारसंघात मराठा समाजाचं 1.5 लाख मतदान आहे. त्यातून मराठा समाजाचा एक कॅन्डिडेट उभा होता मंगेश साबळे, त्याला 1.5 लाख मतदान पडलं. मग त्याला मतदान पडलेलं ते प्युअर मराठ्याचे ना. मग कल्याण काळे कोणाच्या मतावर निवडून आले?
कल्याण काळे हे ओबीसीच्या मतावर निवडून आले ना, हा पण गैरसमज. मग आता विधानसभेच्या निवडणुकीत काय बदल तुम्हाला आता विधानसभेच्या निवडणुकीत खूप बदल झालेला दिसेल. ओबीसीलाच मतदान करेल आणि मराठा समाजाला मतदान करेल. आमचे जो काही उमेदवार इथं ओबीसी देईल त्या उमेदवारालाच ओबीसी SC ST आणि भटके विमुक्त म्हणून आम्ही सगळेजण मतदान करणार आहोत. ओबीसी समाजातला उमेदवार जो पक्ष देईल त्याच्या बाजूनं खरंच लोक उभे राहतील का? मराठाचे डिव्हिडेशन होणारे मतदानाचं कसं? कारण दरांगे पाटील उभा करणार, काँग्रेस उभा करणार, राष्ट्रवादी उभा करणार, जे काही करणार ते त्याचं मात्र डिव्हिडेशन होणार आहे आणि ओबीसीचं डिव्हिडेशन होणार नाही. त्याच्यामुळं मग कोण देणार ओबीसी उमेदवार? ओबीसीचे 2-3 जरी राहिले त्यानंतर शेवटच्या क्षणी आम्ही त्याला कॉम्प्रोमाइज करून आम्ही एकच उभा करणार आणि ओबीसीचाच माणूस निवडून येणार, हे तितकं सत्य आहे. पण मग हे कोणी ठरवलेलं आहे? आता हे सगळे आम्ही सगळ्यांना आम्हाला माहीत झाले ना की आमच्या जातीचं काय दुःख नाही हे आता माहीत झालं ना आम्हाला. आतापर्यंत आम्ही मराठा त्याच्यात काय? पण मग गावागावात आपण ही बोलत होतात का? हो, आता तर प्रत्येक गावात असं आहे की ओबीसीचा जो लोक उभा करील, जो माणूस येईल त्यालाच आम्ही मतदान करणार, नसता करणार नाही. पण मग हा संदेश कसा पोहोचवला जातोय? आज सगळ्या लोकांना माहिती झाले, सगळे लोक घरोघरी आहेत सध्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालू आहे आणि आम्ही सगळे बांधव ओबीसी बांधव प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगणं चालू आहे सध्या की आपला ओबीसीचाच एक कॅन्डिडेट द्यायचा आणि त्याला निवडून आणायचं. आज ज्या पद्धतीनं रोज मनोज जरांगे एक अजेंडा घेऊन पुढे जात आहेत त्या पद्धतीनं हाके जात नाहीये. त्यामुळे आता तुम्ही जी भूमिका मांडताय त्याचं नेतृत्व कोण करते? आता जे ओबीसीतले जे सगळे जे घटक आहेत ते सगळे एकत्र आलेत, एकत्र येऊन त्यांची नेत्याची गरज नाही पडत नाही. नेत्यांची गरज आहे ना, असं कुठं म्हटलो नेते नाहीत, नेत्यांची गरज आहे. पण आता प्रत्येक घटकाला कळायला लागलेले आहेत का आपल्याला जे आरक्षण आहे आपल्यातून जाणार आहे, मग ते आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. मग ते सगळे त्याच्यातले ओबीसीतले सगळ्यात छोटे मोठे सगळे घटक एकत्र येऊन सगळा एक गट्टा तयार होतो झालेला आहे. भुजबळांचं नेतृत्व मान्य करताय की शेवटी दुसऱ्या बाजूला स्वतःला ओबीसी नेते म्हणणारे विजय वडेट्टीवारही आहेत, त्यामुळे हे दोन एक नेते आहेत, एकीकडे बावनकुळे आहेत. नक्की कोणाचं नेतृत्व मान्य आहे? कारण ज्याचं नेतृत्व आपण मान्य करार त्या पक्षाबरोबर जावं लागेल ना. ओबीसी समाज असा नाही का एखाद्या पक्षाच्या याच्याने जाणार, तो सगळा समाज ओबीसी समाज एकत्र राहणार आहे आणि त्यांनी जो ठरवलेला उमेदवार असेल तो त्याच्या मागे ताकदीने उभे राहणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करताना ह्या खेपेला तुमच्यासाठी काय महत्वाचं ठरणार आहे? पक्ष महत्वाचा आहे, जात महत्वाची आहे की विकास महत्वाचा आहे? काय सांगा? रोजगार विकास महत्वाचा आहे. रोजगार हा महत्वाचा आहे. रोजगार विकास महत्वाचा आहे. ओबीसी की हित बात जो भी ओबीसी की हित की बात करेगा वही इस देश पे राज करेगा. आमच्यासाठी ओबीसी आरक्षण टिकवणं हे महत्वाचं आहे. आम्ही हे जातच बघणार आहे, ओबीसी जातच बघणार आहे. बरोबर, ओबीसी उमेदवाराला मतदान करणार. ज्या पद्धतीनं हे ध्रुवीकरण झालेलं आहे, समाजामध्ये ध्रुवीकरण झालेलं आहे, 2.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये मराठा आणि ओबीसी एकमेकांशी बोलत सुद्धा नाही, एकमेकांकडे जातही नाही, एकमेकांचं कामही करत नाही, एकमेकांच्या कडे काम करायला जातही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एकमेकांना मतदानही करणार नाही. पुढे आपण अंतरवली सराटीतही जाणार आहोत, तिथली परिस्थिती नक्की काय आहे ती आपण बघणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.